आपण अजून मागे जाऊया. मला सांगा, आता तुम्ही किती वर्षांच्या आहात? 5. तुमच्या आजूबाजूला काय घडतंय वल्लरी? तात्या तात्या त्या पूजाच्या पप्पांना सांगा ना, माझ्यासोबत तिला खेळायला नाही पाठवी राहिलेत ते तिला म्हणी राहिले की तू शेतात चल माझ्यासोबत काम करायला. तात्या पूजा तर माया एवढी लहान आहे ना, ती कशी शेतात जाऊन काम करणार? वल्लरी, आता तुम्ही 4-5 वर्षांच्या नाही आहात. आता तुम्हाला अजून थोडं मागे जायचंय. तुम्हाला जितकं मागे जाता येईल तितकं जायचा प्रयत्न करा. वल्लरी, आता तुम्ही बऱ्यापैकी मागे गेलेला आहात. आता मला सांगा, काय दिसतंय तुम्हाला? वल्लरी, 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 आय थिंक वल्लरी त्यांच्या आधीच्या जन्मात पोचले आहेत. त्यामुळे त्यांना आता वल्लरी या नावानं हाक मारून काहीच उपयोग होणार नाही. वल्लरी, हो कशासाठी करता? तुम्हाला सांगितलं होतं ना नाही करायचं म्हणून. वल्लरी, वल्लरी भांडावरी. मनोज, काय करताय तुम्ही? कळतंय का तुम्हाला? आता सेशन मध्ये असलेल्या पेशंटला तुम्ही येऊन असा हात नाही लावू शकत. वाय डोंट यू अंडरस्टँड? शी इज अंडर हिप्नोसिस. तुम्ही असं तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न नाही करू शकत. मनोज ऐक ना, काय करतोय सर? हे सगळं करण्याआधी जाणून तरी घ्या आम्ही नक्की काय करायचा प्रयत्न करतोय ते. अरे ही वल्लरीचीच इच्छा होती. कारण हे बघ, तुझ्यासोबत जे काही घडलं ना ते सगळं आम्ही बघितलंय, आम्हाला माहिती आहे. खूप वाईट घडलं आणि म्हणूनच वल्लरीला तुला त्रास नाही होऊ द्यायचा आहे. तिला तुझ्यासाठी हे सगळं करायचंय. नर्मदा, लाली यांच्यासोबत ती तुला पण वाचवण्याचा प्रयत्न करतेय. मनोज प्लीज समजून घे. हे बघा त्याच्यातही मी आधी सुद्धा सांगितलंय, मला कितीही त्रास झाला तरी चालेल, पण वल्लरीला त्रास झालेला मला सहन होणार नाही. आणि डॉक्टर, मागच्या वेळेला काय झालं होतं विसरलात का? वल्लरी जेव्हा नर्मदा झाली होती तेव्हा तुम्हाला सुद्धा तिला बाहेर काढणं कठीण झालं होतं. किती प्रयत्नांनी ती बाहेर आली होती आणि तरी सुद्धा तुम्ही तिच्या जीवाशी खेळताय. ऐका ना, नाही, तू आता एक शब्दही बोलायचा नाही. तू चल चल. सॉरी डॉक्टर. चल चल, बस इथे. सांगितलं होतं ना त्या डॉक्टरांना घरी नाही बोलवायचं, ते सेशन नाही करायचं. काय गरज होती तुला हे करायची? घ्या, म्हणजे आता काही बोलणारच नाहीयेस का? काहीतरी विचारतो मी तुला. वल्लू, का बोलवलंस तू डॉक्टरांना? का घेतलंस ते सेशन? त्या तेजाताई पण सामील झाल्या तुला. मला सांग, त्या दोघी तुला दिसल्या तर काय होणार आहे? काय फरक पडणार आहे मला सांग? जिवंत नाही आहेत ना त्या? मी मान्य करतो त्या दोघींसोबत जे काय झालं ना ते वाईट झालं, पण खूप वर्ष झाली आहेत त्या गोष्टीला. सोड ना तो विषय. मन्या, अरे बस कर. अरे बघ ना, आधीच तिला केवढा त्रास होई राहिलाय. आपण हे नंतर बी तर बोलू शकतो ना. मी काय म्हणतो ऐक माझं, तू शांत हो आणि चल आपण आधी खाली जायचं, एक चक्कर मारू. चल 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 लवकर, चल लवकर. त्या परत आल्याच नाही आहेत कदाचित. त्या तिथेच आहेत. शी स्टक. स्टॉक म्हणजे तुम्ही नक्की काय बोलताय डॉक्टर?
प्लीज मला समजेल असं बोलाल का प्लीज. दिस इज टू डेंजरस तेजस्वी. डेंजरस? काय काय डेंजर आहे यात? म्हणजे तिच्या जीवाला वगैरे धोका आहे का? तेजस्वी, आपण सेशन सुरू केलं त्याच्यानंतर मी त्यांना हळूहळू मागे जायला सांगितलं, करेक्ट? हो, ती 17-18 वर्षाची झाली होती, त्यानंतर अजून लहान झाली. करेक्ट करेक्ट. मग मी त्यांना अजून मागे जायला सांगत होतो आणि मी त्यांच्याशी वल्लरी म्हणूनच संवाद साधत होतो, पण ॲट सम पॉइंट शी स्टॉप रिस्पॉन्डिंग. आणि नेमकं तेव्हाच त्या नर्मदा आहेत का वल्लरी आहेत हे कळायच्या आधीच मनोज तिकडे आले आणि त्यांना घेऊन गेले. डू यू अंडरस्टँड या सगळ्याची डेप्थ किती आहे? सो डेंजरस. म्हणजे त्या आत्ता नर्मदाही असू शकतात किंवा त्या अजूनही वल्लरी असू शकतात, और शी माइट बी इन बिटवीन दिस. आणि यातलं काहीच नसेल तर देर इज अ पॉसिबिलिटी की त्या 5-6 वर्षाच्या वल्लरी आहेत. अँड दिस इज व्हेरी डेंजरस दॅन वी नो. पण हे 1 मिनिट, पण मग आता आणि जर तिची नर्मदा झाली असेल तर? then it is worst. कारण वल्लरी जर का नर्मदा झाल्या असतील, तिच्या आजूबाजूची सगळीच लोक तिच्याकरता अनोळखी असणार. She might get confused. आणि सगळे तिच्याशी वल्लरी म्हणूनच बोलणार ना. मग ती फिगर आउटच करू शकणार नाही की तिच्या आजूबाजूला काय चाललंय. आणि या सगळ्याचा वल्लरीच्या मेंदूवरती भयंकर परिणाम होऊ शकतो. डॉक्टर, मी काय म्हणते, ऐका ना, आपण मनोजला हे सगळं नीट समजावून सांगूया, ठीक आहे? तो ऐकेल, घेईल समजून. तो वल्लरीला परत इथे घेऊन येईल आणि तिचं अर्धवट राहिलेलं सेशन आपण पूर्ण करू. नो 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 नो, इट्स टू लेट. आता आपण हे सगळं नाही करू शकत तेजस्वी. मुळात ते सेशन असं मध्ये थांबवूनच सगळा घोळ झालाय. काय करायचं मग आता? काहीतरी उपाय असेल ना. मी एक काम करते, मी वल्लरीला भेटून येते. तेजस्वी थांब थांब. नो 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 नो, प्लीज 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 घाई करू नका. मी एक फक्त पॉसिबिलिटी बोलून दाखवतोय. हे बघा, असं घाईघाईत काही करणं मला बरोबर नाही वाटत. आय थिंक आपण वल्लरीला सेटल व्हायला थोडा वेळ देऊया. त्याच्या आधी आपण काही न केलेलंच बरं. लेट्स वेट अँड वॉच. माय, हे कुठे आले मी? हे माघर नाहीये. कुणाचं घर आहे? इथे कशी आले मी? हे माझं घर नाहीये. मी कुठे आले? लाली, 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 तू भी आली आहे ते माय सांग. आपण इथे कसं आलोय माय? हे घर आपलं नाही आहे. हे माणसं बी आपल्या ओळखीची नाही आहेत लाली. आपण अडीन कसं काय आलो मला काही समजे नाही राहिलंय. आपण आपलं गाव बी नाही आहे. मी सांगते ना तुला, मी कसं आलो. आई, मी तिला दिसू राहिली. नाही अगं, माझं काऊन विचारे राहिली तू? मला लेकरू मला काऊन नाही दिसणार? आईला तिचं लेकरू नेहमीच दिसतं ना बाळ. तू घाबरू नको, आपण जाऊ आपल्या गावाला परत.
आपल्या घरी जाऊ. आई वल्लरी, अगं ये ना बाहेर जेवायला. वल्लरी चल व माय. चल जेवायला बस, मी वाढते तुले. ये लवकर. वल्लरी अगं ये. अशी रस्त्यातच का उभी राही गेली तू? मला वल्लरी वल्लरी का म्हणून राहिला हा माणूस? माझं नाव तर नर्मदा ना. हे बघ, जे झालं ते विसर. आता चल जेवायला. नमस्कार, मी सचिन महाडिक. मला वल्लरी मॅडमना भेटायचं आहे. आहेत का त्या? हो आहेत ना. मॅडम, बरं झालं तुम्ही भेटलात. आपलं सकाळी फोनवर बोलणं झालं होतं. मी तो सचिन महाडिक. मी माझ्या केस संदर्भात फोन केला होता तुम्हाला. केस? हो, मी सकाळी तुम्हाला सांगितलं होतं ना की माझी एक जमीन आहे आणि माझ्या काकांनी त्याची खोटी कागदपत्रे बनवून ती विकायचा प्रयत्न सुरू केला आहे. हे बघा, माझ्याकडे त्याचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत. ह्यात माझा 7/12 उतारा पण आहे. त्यात माझं नाव पण आहे. बघा, ठीक आहे फाईल मॅम, बघा. अगं वल्लरी, बघत काय बसली आहेस? ते फाईल देत आहेत तर फाईल हातात तरी घे ना. फाईल? फाईल काय काय बोलून राहिले तुम्ही? मला नाही समजी राहिले. मला काही माहित नाहीये यातलं. मला नाही माहित. वल्लरी, एक मिनिट. वल्लरी, अगं अहो मॅडम, असं काय करताय? आपण सकाळीच बोललो होतो की. दादा, ती फाईल द्या माझ्याकडे. मी बोलतो वल्लरी मॅडम. अहो सर, तुम्ही सांगा ना, मी खूप अडचणीत आहे. मी सांगतो. माझं सगळं जाईल हो, सर, चालेल. प्लीज सांगा तुम्ही. हो सांगतो, मी सांगतो. सर तुम्ही सांगा ना वल्लरी मॅडम. हो सांगतो मी. अहो आमचं बोलणं झालं होतं. मी त्यांना माझ्या केसबद्दल सगळं समजावूनही सांगितलं होतं. हो. सर, मी खूप आशेने आले हो त्यांच्याकडे. मी खूप टेन्शनमध्ये आहे. त्यांनी जर ही केस नाही घेतली ना तर माझ्या हातातलं सगळं निघून जाईल. हे बघा दादा, शांत व्हा तुम्ही. मला तुमची अडचण कळते, पण काय की वल्लरी मॅडमची तब्येत बरी नाही आहे. त्यांना बरं वाटलं ना, मी सांगतो त्यांना की तुम्ही आला होतात आणि तुमची केस घ्या, असं सांगतो मी त्यांना. मी स्वतःहून फोन करतो ना तुम्हाला. हां, नका काळजी करू, या तुम्ही. अहो सर, पण काय झालं म्हणजे? आणि मी कोण आहे? अहो ताई, मी सचिन महाडी. मी माझ्या जमिनीच्या केस संदर्भात आलो होतो वल्लरी मॅडमकडे आणि आमचं सगळं बोलणंही झालं होतं त्या संदर्भात. पण आता त्या बोलतायत त्यांना काहीच माहित नाही. आम्ही बोललेलो सुद्धा आठवत नाहीये त्यांना. काहीतरी वेगळंच बोलतायत. त्यांनी जरी केस नाही घेतली ना तर मी बर्बाद होईल हो. वल्लरी जर का नर्मदा झाल्या असत्या, तिच्या आजूबाजूची सगळीच लोक तिच्याकरता अनोळखी असणार. शी माइट गेट कन्फ्युज्ड. वल्लू, वल्लू, का असं वागलीस ग? तो बिचारा किती आशेने आला होता तुझ्याकडे. त्याचं म्हणणं सुद्धा तू नीट ऐकून घेतलं नाहीस. का घेत नाहीस त्याची केस? केस? अच्छा, म्हणजे मी आता तुला ओरडलो तर तू असा राग काढणार आहेस का आता? तुझ्या चांगल्यासाठीच बोललो ना ग. बरं, फार विचार नको करूस. ओके 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 ठीक आहे. तू आता रागात आहेस तर आता बोलण्यात काही अर्थ नाही आहे. ठीक आहे, तू शांत झालीस की मग बोलू. आणि जेवण कर आणि मगच झोप.
अशी झोपू नकोस. काय करायला गेलो आणि काय होऊन बसल्या. वल्लरीला मदत होईल असं वाटून मी पण सेशन करूया असं म्हणाले, पण हे काहीतरी भलतंच होऊन बसले. ही नक्की वल्लरी आहे की नर्मदा, हे कन्फर्म करावंच लागेल मला. काय करू काय करू काय करू. लाली, माय, अगं तू तू आणि काय करी राहिली? तुला सांगितलं होतं ना नाही सांगायचं ना म्हणून. असं काहून करते ग माय? अरे हे आपलं गाव नाहीये. कुठलं गाव आहे काही माहित नाही मला. तुला माहित आहे का ग आपण कुठे आलोय माय? सगळे जण मला वल्लरी वल्लरी असे हाक मारी राहिले. हे बघ, तुला माहितीये का ही वल्लरी कोण आहे? मला तर काहीच समजी नाही राहिलं बाप्पा. तर हे आपलं गाव नाही, माणसं ओळखीची नाही. कोण आहेत ही माणसं काही समजी नाही राहिले मला. वल्लरी तुला सांगी राहिले ना मी, तू इथे तिथेच फिरू नकोस हा. वल्लरी सांग, तुला सांगी राहिले, तू इथे तिथे फिरलीस ना नर्मद भरवशी. कोण तुम्ही? तुम्हाला माझं नाव माहिती आहे? नाही म्हणजे इथे सगळे जण मला वल्लरी वल्लरी अशी हाक मारी राहिले. तुम्ही माझं नाव घेतलं. तुम्ही मला ओळखता? हे बघा ताई, तुम्ही आम्हाला ओळखत असाल तर मला आणि माया लालीले, ही माझी लेक लाली, आम्हा दोघींले बी तुम्ही आमच्या गावाला सोडाल का? गट्टेवाडीले. हे बघा आम्ही हरवलोय दोघी जणी. हे आमचं गाव नाहीये, आमचं गाव गट्टेवाडी आहे. आम्हा दोघींना सोडा ना तुम्ही गावाला परत. घाबरू नकोस तू. ही इथे जी माणसं आहेत ना ती सगळी तुझीच माणसं आहेत. अगं नाही 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 नाही, ही माणसं आमची नाही आहेत. आम्ही नाही ओळखत यांगली. ऐकून घे तू. हे बघ, तू जरा शांत होशील का? हा, ही सगळी माणसं तुझी आहेत आणि मुळात ती चांगली माणसं आहेत. ती अजिबात तुला त्रास नाही देणार. आणि राहिला प्रश्न लालीचा, तर लाली जिथे कुठे असेल, म्हणजे इथेच जी लाली आहे तुझी मुलगी, तिला मी घेऊन जाते घरी. कायले? नाही नाही नाही, मी मला केले तुमच्यासोबत काहून सोडेल? माईला आली माझ्यासोबतच राहील ना, मी नाही सोडणार मायला आलेले. कसं काय करतेस? मी मैत्रीण आहे ना तुझी. तुम्ही मैत्रीण? अगं विसरलीस? अगं असं काय करतेस? आपण मैत्रिणी झालो होतो ना. एक मिनिट, मला नाही आठवते असं काही. आपण याआधी कधीच नाही भेटलोय. ए बाई, तू, मी पाया पडते, तू आत्ता नको ना हे सगळे प्रश्न विचारू प्लीज. मी तुला रिक्वेस्ट करते, प्लीज तू आता जा, शांतपणे झोप, आराम कर नीट. लालीला मी घेऊन जाते माझ्यासोबत आणि तिला पण झोपवते, छान आराम करू दे तिला. नाही हे बघ, तू जर आता गेली नाहीस ना तर हे लोक वरती आरडाओरडा करतील ना खूप, आणि मग माहित नाही काय होईल.